नंतर पाहूयात पुढची बातमी। पुण्यामध्ये गेल्या काही वर्षात वाढलेल्या पिस्तूल आकर्षणाला पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी चाप लावल्याचं समोर आलंय। अमितेश कुमार यांनी आक्रमक पवित्रा घेऊन गेल्या 1.5 वर्षामध्ये 140 जणांचे पिस्तूल परवाने रद्द केलेत। त्याच नव्या अर्जांनाही केराची टोपली दाखवल्याचं समोर आलंय। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाण, शशांक हगवणे आणि सुशील हगवणे यांना पोलीस आयुक्तालयातून 2022 मध्ये पिस्तूल परवाना मिळाला होता। संबंधितांनी पोलिसांची दिशाभूल करून परवाना मिळवल्याचं समोर आलं। त्यातच पुणे पोलिसांनी 2020 ते 2023 या काळामध्ये मोठ्या संख्येनं पिस्तूल परवाने दिल्याचंही उघड झालंय। त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। याच पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आता नव्यानं परवाने देण्याचं बंद केल्याचं दिसतंय। गेल्या 1.5 वर्षात त्यांनी केवळ 19 परवाने दिले। त्यातील 10 परवाने वारसा हक्कानं हस्तांतर केले गेले, तर 9 जणांना खेळाडू कोट्यातून परवाने देण्यात आले। महत्त्वाचं म्हणजे पूर्वीच्या शस्त्र परवान्यांची पुन्हा तपासणी करत तब्बल 140 जणांचे परवाने रद्द केले। अशाच हवाबाज बंदूकबाजांना जवळपास 1000 पेक्षा जास्त परवाने गेल्या 3 वर्षांमध्ये देण्यात आले। मात्र आता पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी अशा हवाबाज बंदूकबाजांची हवा काढून घ्यायचं ठरवलंय। गेल्या 1.5 वर्षामध्ये तब्बल 140 जणांचे परवाने रद्द करण्यात आले। कारणं वेगवेगळी आहेत, मात्र आता यापुढे कुणालाही गरजेशिवाय शस्त्र परवाना दिला जाणार नाही अशी भूमिका पोलीस आयुक्तांनी घेतली आहे। पुण्यात स्वसंरक्षणाच्या नावाखाली पिस्तूल परवाना मिळवून कमरेला पिस्तूल लावून हवा करणाऱ्या बंदूकबाजांची शोबाजी चर्चेत आली। 1 फेब्रुवारी 2024 ते 3 जून 2025 या कालावधीमध्ये आलेल्या अर्जांपैकी बहुसंख्य अर्ज स्वसंरक्षणासाठी असल्याचं सांगण्यात आलेलं, पण पोलीस प्रशासनानं किरकोळ कारणं देऊन परवाना मिळवणाऱ्यांना दणका देत अर्ज नाकारले। या काळामध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या 43 व्यक्तींचे पिस्तूल परवाने रद्द केले, तर 97 जणांनी बराच काळ परवाना नूतनीकरण न केल्यामुळे ते परवानेही रद्द करण्यात आले। गरजेपेक्षा शोबाजीसाठी पिस्तूल परवाने घेण्याची क्रेज तरुणांमध्ये निर्माण झाल्याचं दिसतंय। काही घटनांमध्ये तर परवाना मिळवण्यासाठी स्वतःच खोटे हल्ले घडून आणल्याची प्रकरणंही समोर आली आहेत। त्यामुळे शस्त्र गरज म्हणून हवे, तर गरज सिद्ध झाली पाहिजे, तेव्हाच त्याची सखोल चौकशी करून विचार केला जाईल अशी भूमिका पोलीस आयुक्तांनी घेतली आहे। त्याचवेळी नागरिकांच्या सुरक्षेसाठी पिस्तूलपेक्षा पोलिसिंग बळकट करणार असल्याचं अमितेश कुमार यांनी स्पष्ट केलंय। त्यामुळं आता तरी शोबाज बंदूकबाजांना चाप बसेल अशी अपेक्षा आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंसाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे।